नमस्कार मित्रमंडळी, आपण 12 ज्योतिर्लिंगांबद्दल माहिती पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केदारनाथ मंदिराच्या अद्भुत आणि पवित्र स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये स्थित असून शिवभक्तांच्या मनातील श्रद्धेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराच्या इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वाबद्दल. केदारनाथ मंदिर हे 4 धामांपैकी एक आहे. उत्तराखंडच्या हिमालय पर्वतावर असलेल्या केदारनाथ मंदिराला बरीच मान्यता आहे. केदारनाथ हे पर्वतरांगेमध्ये स्थित एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जिथे भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग स्थापित आहे. 3584 मीटर उंचीवर असलेले केदारनाथ मंदिराचे हे ज्योतिर्लिंग सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे. केदारनाथ मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान दर्शनासाठी उघडते आणि लोक वर्षभर केदारनाथ मंदिरात येण्याची वाट पाहतात. येथील प्रतिकूल वाऱ्यामुळे केदार घाटी हिवाळ्यात पूर्णपणे बर्फाने झाकलेली असते. विशेष गोष्ट म्हणजे यानंतर त्याचे मुहूर्त उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी देखील काढले जाते, परंतु तरीही ते सहसा 15 नोव्हेंबरपूर्वी बंद होते आणि 6 महिन्यांनंतर एप्रिलमध्ये पुन्हा उघडले जाते. या स्थितीत केदारनाथ मंदिराची पंचमुखी मूर्ती उखीमठ येथे आणली जाते, जिथे अर्चना रावलजी त्याची पूजा करतात. असे म्हटले जाते की जो बद्रीनाथला गेला आणि केदारनाथला भेट दिली नाही, त्याचा प्रवास अपूर्ण मानला जातो. केदारनाथ मंदिराचा इतिहास खूप गौरवशाली आहे, ज्याच्या अनेक कथा संबंधित आहेत. असे म्हटले जाते की भगवान विष्णूचे अवतार नर आणि नारायण ऋषी हिमालयातील केदार शृंगावर तपश्चर्या करत असत. त्याची खरी उपासना पाहून भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांची प्रार्थना स्वीकारली. त्यांना नेहमी ज्योतिर्लिंगात राहण्याचे वरदान दिले. तर दुसरी कथा पंचकेदारशी संबंधित आहे. असे मानले जाते की महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांना भातराच्या हत्येच्या पापातून मुक्त व्हायचे होते. भगवान शंकरांच्या दर्शनासाठी पांडव काशीला गेले, पण जेव्हा भगवान शंकर त्यांना येथे सापडले नाहीत, तेव्हा त्यांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय गाठले. पण भगवान शंकर त्यांना पाहू इच्छित नव्हते, म्हणून ते केदार खोऱ्यात स्थायिक झाले. पण पांडवही त्यांच्या जिद्दीवर ठाम होते. ते त्यांच्या मागे केदारकडे गेले. भगवान शंकर त्यांचा संकल्प पाहून प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले. केदारनाथला पंचकेदार म्हणूनही ओळखले जाते. शिवाचे तुंगनाथमध्ये हात, रुद्रनाथमध्ये तोंड, माडमेश्वरमध्ये नाभी आणि कल्पेश्वरमध्ये जटा हे दिसले, म्हणूनच केदारनाथला या 4 ठिकाणांसह पंचकेदार असे म्हटले जाते. हे मंदिर वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे. केदारनाथ मंदिराची कारागिरी तितकीच पाहण्यासारखी आहे. हे मंदिर 6 फूट उंच चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर अस्लार शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये दगड, स्लॅब किंवा सिमेंटशिवाय एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिर परिसराचा उल्लेख महाभारतातही आढळतो. मंदिराला गर्भगृह आहे. या गर्भगृहात तीक्ष्ण खडकाची सदाशिवाच्या रूपात शिवाची पूजा केली जाते. तर अंगणाच्या बाहेर नंदी बैलगाडीच्या रूपात बसलेला आहे. मंदिराच्या मागे अनेक कुंड आहेत, ज्यात आचमन आणि तर्पण करता येते. असे म्हटले जाते की हे मंदिर पांडव घराण्याच्या जनमेजयाने बांधले होते. आदि शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे मंदिर किती जुने आहे याचा पुरावा नाही, परंतु असे म्हटले जाते की हे मंदिर 12 ते 13व्या शतकातील आहे. श्रद्धेनुसार हे मंदिर 8व्या शतकात शंकराचार्यांनी बांधले होते. केदारनाथ शिवलिंगाची कथा जाणून घेण्यासाठी केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये खूप उत्सुकता असते. यामागे एक रोचक कथा देखील आहे. भगवान शिव पांडवांना भेटू इच्छित नव्हते, पण पांडव देखील त्यांच्या तळमळीवर ठाम होते आणि ते शिवाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक धोका पत्करण्यास तयार होते. भगवान शंकराला भेटण्यासाठी पांडव केदारला पोहोचतात
परमेश्वराने बैलाचे रूप धारण केले आणि इतर प्राण्यांमध्ये सामील झाले. जरी पांडवांना याची जाणीव होती, परंतु हे सत्य समोर आणण्यासाठी पांडव भीमाने आपले विशाल रूप धारण केले आणि 2 पर्वतांवर पाय पसरले. इतर सर्व प्राणी बाहेर आले, पण शंकरजी बैलाच्या रूपात पांडवांच्या पायापासून खाली जाण्यास तयार नव्हते. जेव्हा भीमाने बैलाचा त्रिकोणात्मक पाठीचा भाग पकडला, तो भाग म्हणजे हे शिवलिंग होय आणि ते आजपर्यंत केदारनाथ म्हणून पूजले जाते. पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले, यज्ञ केला आणि नंतर स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला. केदारनाथ, तुंगनाथ आणि मध्यमहेश्वर ही मंदिरे सारखीच दिसणारी पंचकेदार मंदिरे आहेत. उत्तर भारतीय हिमालयीन मंदिरे स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत. तर मित्रमंडळींनो, ही होती केदारनाथ मंदिराची माहिती. हे मंदिर आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि श्रद्धेचा एक अनमोल ठेवा आहे. आशा आहे की तुम्हाला या माहितीमधून काही नवीन गोष्टी समजल्या असतील. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.